संघ कालच्या दिवसामध्ये नवीन टी शर्ट मध्ये आला, एक आपल्या जुन्या ओळखीने आला आणि जुनी ओळख घेत असताना त्यांनी खूप चांगला खेळ केला. त्याची चर्चा संपूर्ण आपण दिवसभरात देखील करणार आहे. साई एकविरा या नावाचा उल्लेख का केला जातो ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. फक्त रात्री अपरात्री कॉल करून डिस्टर्ब नका करू, ही हंबल रिक्वेस्ट आहे. चला मॅचला सुरुवात. जय साई विरार विरुद्ध साई सिद्धी स्पोर्ट्स बिलालपाडा. असलम विरार क्रिकेट असोसिएशनचे मेंबर सन्मान्य किशनजी जोशी साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. उन्हाचा ताबा जास्त आहे, आपण डगआउटमध्ये बसलात तर खूप बरं होईल. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, दोन धावा धावफलकर ते आपण पाहिल्यात. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, दोन धावा. करण आणि गौतमची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी मार्गवरती रोहित आहे. बिलालपाडा समोर खेळत असताना तुम्हाला इथून जास्त धावांचं आव्हान सेट करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. वाईटचा इशारा हलक्यात आणि करणनी चेंडूला सन्मान दिला. सिंगल धावफलकामध्ये ऍड केली गेली. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, चार धावा धावफलकार ते आपण पाहतोय. दोन मिनिटं मॅच थांबायचे. यस पंच मॅच सुरू करायची. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, चार धावा धावफलकार ते आपण पाहतोय. करण पाटील गौतम पाटीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मारवादी रोहितला आपण पाहिले. आतापर्यंत चार चेंडू हाताळून झालेत. टप्पा पडल्यानंतर सर्व चेंडू मागे निघून गेला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. अनिर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. चेंडूला लेफ्ट केलं, पंचांचे दोन्ही हात समांतर आहे. डॉट वाईटचा इशारा. हलक्यात आणि ऑन साईडला मात्र चेंडूला घेऊन काढलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळ करत हवा 6. चला पॉवर प्ले साठी कॉल दिलाय. पॉवर प्लेचं षटक इथून पॉवर प्ले दिल
पॉवर प्लेचं षटक. पहिला चेंडू फटका खेळला उत्तम पाटीलच्या बॅट मधून तो चौकार. एक पूर्णांक एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 10-10 पहिला चेंडू चौकार. पुन्हा एकदा बॅकफूट वरती आले वेगाने क्षेत्ररक्षक आले. खूप चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. डबल 1 11 धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात. चालू कर पाहिजे. 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या असेल ती 15. करण यांनी टोळलेला चेंडू सुरेख असा चौकार मारलेला आहे आणि धावसंख्या 4 ने भरून धावसंख्या झालेली आहे ती 15. टीम मीटिंग कमी करायची आहे. आपल्याकडे दुपारचं सत्र आहे आणि गरमी पण भरपूर आहे. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर खेळा, म्हणजे तुम्हाला सुद्धा मॅच जो कोणी विन होईल लॉस होईल जे काय असेल त्याच्यानंतर तुम्हाला एका सावळीमध्ये जाऊन थांबून मॅचचा आनंद घेता होईल. चौथा चेंडू टाकतोय, त्याचा मारा करेल करण, पण मला वाटते बॅटची कडा घेऊन सरळ चेंडू जातो एसटी रक्षक झेल वाढत होतोय. गडी बाद. करण याची जागा भरून काढण्यासाठी अंकित तुझा मानाचा मान घेऊन येतात या कारले डोंगराव. अंकिताने पहिला चेंडू बॅटची ऑफसाईडच्या दिशेने टोळावला चेंडू सरळ चेंडू डी झोन मध्ये जातोय. धावसंख्या 1 ने भर असेल. धावसंख्या असेल ती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 16. शेवटचा चेंडू त्याचा मारा केलेला आहे तो गौतम यांनी, पण सुरेख असा सतरक्षण आणि एकच धावेने समाधान मानावं लागेल. ते गौतम याला 2 षटकांचा सेल समाप्त झाला आहे. नावानी नाव डुलते दर्यानं सागर. हॅलो चेक. हॅलो चेक. थोडंसं कमी. हॅलो चेक. येस, थँक्यू. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आम्हा आगरी कोळी लोकांचे कुळदैवत अर्थात जाई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, पाहुण्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. आपण ऐकतोय पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत DCC अर्थातच डोंगरपाडा क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय शरद भंडारी चषक 2026 पर्व पहिलं. विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा थाटामाटात उत्साहात अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आणि म्हटलं जातं ना की छोटंसं असं मैदान आणि त्या छोट्याशा अशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव
तुम्हा सर्वांचा लाडका खेळ अर्थातच अंडरआर्म क्रिकेट. आणि अंडरआर्म क्रिकेट खऱ्या अर्थानं संपूर्णतः मुंबई उपनगर, मुंबई सिटी आणि त्यातून आपला वसई तालुका खऱ्या अर्थानं अंडरआर्म क्रिकेटची पंढरी म्हणून या खेळाकडे पाहिलं जात आहे. आणि पंढरी काय ह्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. तुर्तास मॅचची अपडेट तुमच्यापर्यंत. पहिले 18 चेंडूंचा खेळ, 21 धावा धाफकावर आहेत. गौतम पाटील अजून देखील मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला अनिकेत आहे. दोन खेळाडूंमध्ये प्रचंड मोठा अनुभव, परंतु यावेळेला येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अनिकेतच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. न्यू बॅटर डावकारू खेळाडू आहे. हिमांशू मध्ये देखील त्या प्रकारची क्षमता आहे, परंतु पहिल्याच चेंडूवर प्रथम रंग उधळत असताना यावेळेला सन्मान दिला जातोय. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आणि त्या प्रकारचे खेळ करत असताना यावेळेला सन्मान देत असताना जो फलंदाज यंदाच्या सीझन मध्ये अतिशय लहरामध्ये आहे अर्थातच गौतम पाटील आणि त्या खेळाडूला यावेळेला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय. गौतम पाटील येथून येणारे 1 ते 2 चौकार गरजेचे असणार आहेत. पहिला चेंडू यावेळेला येतोय 147च्या रफ्तारानं सीमारेखा बार चौकार. गौतम पाटील आणि गौतम पाटील का विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये या खेळाडूची चर्चा असते आणि त्या चर्चेला खऱ्या अर्थानं भाग पडले. परंतु दुसरीकडून प्रथम देखील म्हणतो एक तेरी आहे तो एक मेरी भी आहे. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 26 धावा धाफकावर येत आहेत. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट डोंगरपाडा क्रिकेट क्लब आयोजित. डोंगरपाडा संपूर्णतः ग्रामस्थ असतील. डोंगरपाड्याचा क्रिकेट क्लबचा संपूर्णतः संघ असेल. प्रचंड मोठी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. पाठच्या 2 ते 3 महिन्यापासून घेतलेली ती मेहनत, परंतु पंचांना यावेळेला म्हटलं आम्ही टेक्निकल टीमची मदत घेतोय. जेएन अर्थातच जेएन फक्त आता नाव नाही आहे तर एक मोठा ब्रँड आहे. घरात नेटवर्क आणि ह्या नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपित केली जाते. अतिशय चांगल्या नीट अँड क्लीन क्वालिटी, दूध का दूध पाणी का पाणी म्हणून ह्या नेटवर्क आता संपूर्णतः विरार नगरीच्या नजरा लागल्यात. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. पाहिलं जात आहे नक्की चेंडू ज्या वेळेला हातातून रिलीज केला त्यावेळेला नक्की खेळाडूचा पाय कुठे होता. डिसिजन आपल्यापर्यंत पंच मैदानामध्ये येऊन देतील. पंचांचे एक हात हवेत आहे. अर्थातच नो आणि नोवर येणारी ती सिंगल आहे ना, सिंगल आहे. अर्थातच नो +1 2 धावा धाफकामध्ये येत असताना धाफकावर आता खोलतंय फुलतंय 28 धावा धाफकावर. येस, ज्या वेळेला बॉल रिलीज केला त्यावेळेला टप्पा खेळपट्टीच्या अगोदर पडण्या अगोदर तो पाय बॉक्सच्या बाहेर होता. येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे. खेळाडूसाठी सुवर्ण संधी आहे. हिमांशू यावेळेला स्ट्राईक एंडला. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आणि त्यानंतर फ्री हिटच्या चेंडूला पाहिला, न्याहाळला आणि सोडून दिला. अर्थातच गौतम पाटील स्ट्राईक एंडला येतोय. विकेट सॅक्रिफाईस केला जातोय. हिमांशू स्वतःला यावेळेला मैदान सोडवण्यासाठी भाग पडतोय, परंतु चांगला खेळ आतापर्यंत मैदानात. येस, डीजेची धून आणि त्यानंतर ॲज अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. परंतु गौतम पाटील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. आतापर्यंत 29 धावा धाफकावर येतात आणि येतोय यावेळेला चेंडू डायरेक्टली मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गौतमच्या खेळाला लागतोय पूर्णविराम.
वन टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. शेवट 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 यावेळेला गोड आहे. येतोय चेंडू सीमारेखा बाहेर. चौकार आणि चौकारानं धापकावर 33. डीजे थांबवतोय. तुर्तास नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस की बॉसच्या दिशेनं येणं अनिर्वाय आहे. किंजल 11 नवापूर विपक्षात जय साई 11. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचंय. टॉस की बॉसच्या दिशेनं मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा तो कॉल करणार आहोत. किंजल 11 आणि त्यांच्या विपक्षात जय साई 11. जय साई 11 आणि त्यांच्या विपक्षात किंजल 11 नवापूर. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचंय मित्रांनो प्लीज. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. यापुढील होणारे मॅचेस संपूर्णतः संघांना, संघमालक, कर्णधारांना महत्वाची सूचना. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. किंजल 11 आणि जय साई 11. मान्यवर आहेत आणि ते मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मधील नाणेफेकीचा कॉल. छाप असा आवाज आणि छाप येतोय. जय साई 11 नाणेफेकीचा कॉल जिंकला. डिसिजन काय असेल? बॉलिंग. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच चालू आहे त्या कारणास्तव आपण जास्त चर्चा नाही साधत आहोत. मॅचच्या दिशेनं माफक आव्हान धापकावर आहे, परंतु यावेळेला सामन्याला सुरुवात होते डुवाडाईची लढत आणि त्या डुवाडाईच्या लढतीमध्ये येथून जर का पराभूत झाला तर अगदी 365 दिवसांची लॉंग वेटिंग असणार आहे आणि त्यासाठी त्या प्रकारचा पराकोटींचा प्रयत्न ह्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला बाफूट लेवून हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना ॲज अष्टपैलू खेळाडू गौतम पाटील ओव्हर द विकेटचा मारा करत असताना पहिल्या 4 मध्ये 3 धावा आतापर्यंत धापकावर येतात. चांगलं षटक आहे. ॲक्युरेसी आतापर्यंत मैदानामध्ये गौतमची आपण पाहतोय. यावेळेला येतोय चेंडू डायरेक्टली मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. पहिला गडी येतोय डगआउटच्या दिशेनं. वन टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा धापकावर आहेत. चांगलं षटक ज्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं खोऱ्यानं धावा आल्या आणि तोच आता धावांना रोखत असताना ॲज अ अष्टपैलू खेळाडू गौतम पाटीलला आपण पाहतोय पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडारमध्ये तितकासा नव्हता. साई सिद्धी स्पोर्ट्स बिलाल पाडा परवा दिवशीच्या दिवसामध्ये ज्या प्रकारचा खेळ आपण त्यांचा पाहिला होता, प्रभावित करणारा खेळ, परंतु यावेळेला थोडीशी डिफिकल्ट टास्क आहे. पहिल्या 6 मध्ये 4 धावा धापकावर. ऐकूयात डीजेला. येस, पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता 2 खेळाडू 38 सर्कलच्या मध्ये आपल्याला घ्यावे लागणार आहेत. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 4 धावा धापकावर येत असताना साई सिद्धी स्पोर्ट्स बिलालपाडा येथून त्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे.
ह्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं चांगला खेळ त्या खेळाडूंना दाखवलाय. संतोष या खेळाडूमध्ये क्षमता आहे. सुनील दुसरीकडून आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक आतापर्यंत त्या 2 धावा पाहिल्यात, परंतु समोर अजून एक घातक गोलंदाज अर्थातच विवेक आहे आणि विवेकच्या समोर आता त्या धावा धापकावर बनवणं गरजेचे असणार आहे. दुसरं षटक यावेळेला विचार विनिमय करून रणनीतीचा खेळ, मैदानामध्ये क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेट म्हटलं तर रणनीतीचा खेळ सातत्यानं म्हटलं जातं आणि येथून त्या प्रकारचे खेळ मैदानामध्ये करणं गरजेचं असणार आहे. 6 मध्ये 4 धावा धापकावर येत असताना यावेळेला टॅपच्या साह्यानं सिंगल धाव पहिल्या चेंडूवर येते. विवेकचा पहिला चेंडू वळण घेणारा आणि त्यावर तो सन्मान दिला जातोय. आतापर्यंत 5 धावा धापकावर आपण पाहतोय. आकर्षित करणाऱ्या त्या ट्रॉफीज, आकर्षित करणारं ते मैदान, त्या आउटफील्ड, ती खेळपट्टी, सर्व काही आज DCCच्या माध्यमातून डोंगरपाडा क्रिकेट क्लब प्रचंड मोठी मेहनत आणि ग्रँड फिनालेचा आजचा दिवस 29 मार्च आणि विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये ह्या स्पर्धेचा आता एक वेगळा इतिहास लिहिला जाईल. मॅन ऑफ द सिरीजसाठी प्रथमतः विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये बाईक कोणी आणले असेल तर डोंगरपाडा क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय शरद भंडारी चषक 2026 पर्व पहिलं आहे, परंतु पर्व पहिल्यामध्ये येत असताना ज्या प्रकारचं आपण आयोजन पाहतोय, जबरदस्त मॅनेजमेंट, फेकीत नेकी आहे. पंचांचं डिसिजन यावेळेला बोट हवेत आहे. अर्थातच अजून एक गडी येतोय डगआउटच्या दिशेनं. विचार विनिमय केला, पाहिलं, निहाळलं आणि त्यानंतर ती 2 धावांची पेनल्टी देखील येते. खेळाडू आधीच डगआउटच्या बाहेर गेला होता, त्या कारणास्तव ती पेनल्टीला आता आपल्याला सामोरं जावं लागतंय. अर्थातच त्या 2 धावा अतिरिक्त धावेने आता दुष्काळात खऱ्या अर्थानं तो 13वा महिन्यासारखा आता साई सिद्धी स्पोर्ट्स बिलालपाडा संघासाठी झालाय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक देखील आपण पाहतोय. जवळजवळ विवेकच्या नावावर अर्थात जय साई विरार या संघाच्या नावावर जात असताना आपण पाहतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू चांगल्यारीत्या पुन्हा एकदा फील्ड करत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ फक्त आणि फक्त 7 धावा धापकावर आहेत. चौकार. दोन पूर्णांक 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 12 धावा धापकावर येतात. एक्सेलेट करणं येथून खऱ्या अर्थानं ते गरजेचं आहे आणि ते गरजेचं असताना यावेळेला पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड केला जातो. यावेळेला विवेक होता. 13 धावा आतापर्यंत धापकावर येतात. भलं मोठं लक्ष धापकावर 36चा पाठलाग. 9 मध्ये 23 धावा अजून देखील धापकावर बनवायचे आहेत. येथून मोठे फटके गरजेचे असणार आहेत, नाहीतर या स्पर्धे बाहेर जावं लागेल आणि ते एक्सेलेट करत असताना अजून एक येतोय चौकार.
येस मेहू डॉन आणि केतनने यावेळेला म्हटलंय कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे आपके जैसा. आणि त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत केतनचा आपण ज्याच्या बॅट मधून अगदी खोऱ्यानं धावा येत आहेत चांगल्यारीत्या यावेळेला विवेकचं क्षेत्ररक्षण सिंगल धावेवर समाधान मानावं लागतंय. 18 धावा धापकावर येत आहेत. शेवटचं चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. शेवटच्या चेंडू मध्ये येणारा चौकार मॅच मध्ये पुन्हा एकदा ती कलाटणी नक्कीच घेऊन येणार आहे. आतापर्यंत 18 आहेत. 36चा पाठलाग आहे आणि त्या 36चा पाठलाग करत असताना पारडं आतापर्यंत जयसाई विरार संघाचा मजबूत आहे. परंतु येणारा तो शेवटच्या चेंडूवर चौकार येणार का नाही म्हटलंय. अंडरआर्म क्रिकेट बॅटिंग बॉलिंग आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाचं काय असेल तर ते क्षेत्ररक्षण असतं आणि त्याचंच उत्तम उदाहरण आतापर्यंत जयसाई विरार संघानं मैदानामध्ये दाखवलंय. 6 मध्ये 17 धावा धापकावर बनवायचे. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा डीजेची धून. धावा धापकावर बनवायचे आहेत. अर्थातच 6 मध्ये 4 मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे आणि ते एकाला रोखायचं तर समोरच्याला आता टोकायचंय. एकाच्या हातात बॉल आहे दुसऱ्याच्या हातात बॅट आहे आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्या प्रकारची ती लढत आहे. 6 चेंडू 17 धावा धापकावर बनवायचे. समोर यश आहे आणि यशच्या समोर आता 17 धावा बनवल्या जातील का. येथून जर का पराभूत झालात तर ह्या मानाच्या ह्या सन्मानाच्या ह्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला वर्षभराची लॉंग वेटिंग असणार आहे. पहिल्या चेंडूवर 1+1 2 धावा येणारा चेंडू आता फ्रीटचा असणार आहे. यश समोर आता ते डिफिकल्ट टास्क आहे. येणारे 6 मध्ये 15 धावा धापकावर बनवायचे आहेत. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती उसे स्वीकार करो क्या रम कम रहेगी देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो तुम चेंद नींद सब त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आतापर्यंत त्या प्रकारचं मैदानामध्ये लढा दिलाय. त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये आतापर्यंत साई सिद्धी स्पोर्ट्स बिलालपाडा संघानं अक्षरशः झुंजारू वृत्तीनं खेळत असताना आपण पाहतोय. 6 चेंडू 15 धावा धापकावर बनवायचे आहेत. यावेळेला टिपलाय जे संपलाय खेळ अतिशय चांगल्यारीत्या झेल टिपत असताना नो फ्रीहिटचा चेंडू होता आणि त्यावरती सिंगल धाव धापकामध्ये येते. अर्थातच काय ती सिंगल आता 5 मध्ये 14 धावांची गरज आहे. 5 चेंडू 14 धावा धापकावर बनवायचे आहेत. राऊंड द विकेटचा मारा. पुढील चेंडू पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडूला पुन्हा एकदा पाठवलं सीमारेखा बाहेर. अजून एक येतोय चौकार. पंचांना म्हटलंय सॉफ्ट सिग्नल नो आहे आणि त्यानंतर टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा डीजे. अगोदर अतिरिक्त खेळाडू आपल्यासाठी भरपूर जागा आहे. कॉम्बॉक्स मध्ये आपण तिथे थांबायचंय. दोन्ही अतिरिक्त खेळाडू आम्ही तुमच्या संघावरचं क्रिकेटवरचं प्रेम समजू शकतोय. परंतु ज्या वेळेला पंच डिसिजन देतील आणि त्यानंतर आपण सेलिब्रेट करायचं. आपण अगोदर कॉल देणार तर पंचांचं ते महत्व तितकंसं जात नाहीये मित्र. नो आहे आणि नो वर पुन्हा एकदा ते फ्री हिट. अर्थातच मॅच इक्वेशन आता 2+ होत्या. 5 मध्ये 11 धावा केल्यात घ्या. 5 मध्ये 9 धावा. 1 मिनिट थांबवतोय पंच.
36चा पाठलाग आहे. 5 मध्ये 11 पाहिजेत मला वाटतं. एक मिनिट थांबवतोय. 36चा टार्गेट जातोय ना. 9 पाहिजेत. 9 34 होता. 36चा आपण केलेलं आहे, इथे ऍड केलेलं आहे ऑलरेडी. 5 मध्ये 9 धावांची गरज आहे. 5 चेंडू 9 धावा धाफक्यावर बनवायचे आहेत. आतापर्यंत रंगवलेला सामना रोमांच, थरार, पदाळालित्य, संघर्ष, नाट्य, तुंब, युद्ध सर्व काही या सामन्यामध्ये आपण पाहिलंय त्या प्रकारचा तो खेळ यावेळेला अक्षरशः मैदानात मध्ये तुटून पडतोय. स्वतःला झोकून दिलंय. बाहेरून टाळ्या वाजतात. टाळ्यांचा तो वर्षाव, परंतु पंचांचा हात पुन्हा एकदा. यस डिसिजन. पुन्हा एकदा टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. आता हार्टबीट वाढत आहेत. डीजे मॅन यस परफेक्ट टायमाला गाणं लावलंय. पाहिजे तवरे देईन दिरक्या तुला र, परंतु यो सामना जिंकून दाखव बारक्या मला र. साई सिद्धी स्पोर्ट्स बिलाल पाडा संघ आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये आपण पाहिलाय, जबरदस्त रित्या खेळ करत असताना तितकीशी चांगली सुरुवात नव्हती. विवेकचं षटक, गौतम पाटीलचं षटक, परंतु त्यानंतर पाठच्या 2 षटकामध्ये आलेल्या त्या धावा अगदी खोऱ्यानं आहेत. कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया बनना चाहे आपके जैसा. आणि तो खेळ आतापर्यंत मैदानामध्ये ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. दूध का दूध, पाणी का पाणी, जैसई विरार. पंच कोणाचेही नाहीयेत, आयोजक कोणाचेही नाहीयेत, आमच्यासाठी सर्व समानच आहेत. आता मॅच इक्वेशन 7 मध्ये 5 धावा. पुन्हा एकदा ती चुकी मैदानामध्ये घडते. चुकीनं आता 5 चेंडू 7 धावा धाफक्यावर बनवायचे. 5 मध्ये 7. वेळेवर देखील लक्ष द्या. जयसई रिव्ह्यू पंचांनी घेतला होता, आपल्यासाठी तो टायमिंग वाढून दिला जाईल, परंतु वेळेवर लक्ष देत जा. 5 चेंडू 7 धावा धाफक्यावर बनवायचे. 2 गडींच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 29 धावा धाफक्यावर बनवल्या जातात. चांगला खेळ आतापर्यंत तो मैदानामध्ये दाखवला जातोय. पुढील चेंडू वळण घेणारा, यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. फेअर डिलिव्हरी, एक तेरी आहे तो यश म्हणतो, एक मेरी भी है. निर्धाव चेंडू येतोय, निर्धाव येतोय. मंजिलें उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होना चाहिए. आणि तो हौसला आतापर्यंत मैदानामध्ये दाखवला जातोय. 4 मध्ये 7 धावींची गरज असताना येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. आता पुन्हा एकदा वारे जयसई विरार संघाच्या बाजूने वळतायत. तीन चेंडू 7 धावा धाफक्यावर बनवायचे आहेत. यश समोर डिफिकल्ट टास्क अजून देखील आहे, परंतु केलेला यशनं कमबॅक. आता चुकी आहे, डावकार फन द स्ट्राइक एंडला उभा आहे न्यू बॅटर. आता रोहित येतोय. पहिला चेंडू अतिरिक्त धाव धाफकामध्ये येत असताना मॅचचं इक्वेशन काय दाखवत आहे.
मॅचचे इक्वेशन यावेळेला येणार 3-3 मध्ये 6 धावा धापकावर बनवायचे आहेत. 3 चेंडू एखादा मोठा फटका यावेळेला खऱ्या अर्थानं साई सिद्धी स्पोर्ट्स बिलालपाडा संघासाठी गरजेचा आहे. येतोय बॅक टू बॅक अजून एक गडी येतोय डगआउटच्या दिशेनं. आणि त्या वळण घेणाऱ्या चेंडूला फटका एक्झिक्यूट करण्याच्या नांदामध्ये येतोय डायरेक्टली मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं देखील लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पाडावं लागतं. म्हणून संघर्ष हाच केवळ आपला यशाचा सूत्र असू शकतोय. येथून संघर्ष करावा लागेल, येथून नडावं लागेल, येथून पडावं लागेल. ह्या मानाच्या ह्या सन्मानाच्या ह्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला जिवंत राहायचं असेल तर येथून मोठा फटका आता गरजेचा आहे. 1 मध्ये 5 धावांची गरज आहे. येथून येणारी यशची एखादी चुकी त्यानंतर येणारा तो चौकार. परंतु यावेळेला खऱ्या अर्थानं साई सिद्धी स्पोर्ट्स नशिबाची साथ पहाटे बिलालपाड्याचा तो संघ ते अतिरिक्त धाव यावेळेला गरजेचे असणार आहे. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. आतापर्यंत जे सेलिब्रेशन आपण पाहिलंय ते आता आशाभूत नजरेने संपूर्ण बिलालपाड्याच्या नजरा साई सिद्धी स्पोर्ट्स संघाच्या नजरा एखाद्या अतिरिक्त धाव पाहते. अतिरिक्त धाव परंतु यावेळेला आकाश घरात या स्पर्धेचे सर्व या गाडीचा आज आनंद घेत आहेत. 1 चेंडू 5 धावांची गरज. 1 मध्ये 5 सामना फिनिश, सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम जय साई विरार. हार्ड लक टीम साई सिद्धी स्पोर्ट्स बिलालपाडा. आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात. अतिशय चांगला खेळ आपण देखील दाखवलात. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव ज्याच्या बाट मधून आल्या धावा अगदी खोऱ्यानं ज्याला हाताळत असताना पाहिलं जात आहे त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर वन अँड ओनली गौतम पाटील. सबसे कातिल